महिना संपला की ताबडतोब आदिती मला संपर्क साधते, दादा त्या महिन्याचे पैसे द्या, आणि त्या पद्धतीनं आपण त्या महिन्याचे पैसे देण्याचं काम हे करत असतो। ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा। अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता, ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याला पैसे डीबीटी द्वारे येत नाही, त्यांनाही वाटतं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं, मुलाबाळांकरता करावं, स्वतः करता करावं असं बघणारा मोठा वर्ग साध्यापासून बाध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे, आणि तो महिला वर्ग आहे, आणि त्याच्यामुळे तो विचार आपण केला। मधूनच काही बातम्या सोडल्या जातात की आता निवडणुका झाल्या, आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद करतील। मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, जोपर्यंत आम्ही त्या बाबतीमध्ये महायुती सरकारमध्ये काम करतोय तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही बंद होऊ देणार नाही। हा शब्द मी आज आपल्या मार्फत देखील महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींना देऊ इच्छितो। तर आपण पाहिलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी दिलेली आहे। लाडकी बहीण योजना आम्ही कधीही बंद होऊ देणार नाही। आम्ही जोपर्यंत महायुती सरकारमध्ये आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये आम्ही देत राहणार आहोत। मधूनच काही बातम्या येतात ज्यामध्ये लाडक्या बहिणींचा गोंधळ उडतो, असं त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजना आता निवडणूक झाल्यानंतर बंद होणार आहे, त्यांचे पैसे प्रत्येक महिन्याचे भेटणार नाही। तर त्याबद्दल स्वतः त्यांनी सांगितलं, एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते, त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना काळजी करायची आवश्यकता नाही, आम्ही जोपर्यंत आहोत महायुतीमध्ये तोपर्यंत त्यांचे 1500 रुपये भेटत राहणार आहेत। त्यासोबत त्यांनी सांगितलं की प्रत्येक महिन्याचे या ठिकाणी पैसे देण्यासाठी स्वतः महिला व बाल विकास मंत्री आमच्याशी संपर्क साधतात, आणि त्यानुसार प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये आम्ही पटकन देतो। तसंच तुम्हाला आता जून महिन्याचा हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे, त्याची देखील अपडेट आपण पाहणार आहोत। तुम्हाला आत्ताच 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता त्याचे 1500 रुपये जमा झालेले असतील। तुमचे 1500 रुपये जमा झालेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। आणि तुम्ही 12व्या हप्त्याची म्हणजे या जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहात की नाही तेही सांगा, कारण की बघा आता आपण जर पाहिलं 2 हप्ते सध्या लेट झालेले आपल्याला पाहायला भेटलेले असतील, जसं की मे महिन्याचा हप्ता लेट झाला, एप्रिल महिन्याचा हप्ता लेट झाला, एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या या ठिकाणी पहिल्या आठवड्यात भेटला, आणि मे महिन्याचा हप्ता जो आहे आता सध्याच्या जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये वाटप झालेला आहे। तर आता मग जून महिन्याचा हप्ता देखील लेट होणार की काय अशी या ठिकाणी प्रत्येकाला आता चिंता व्यक्त होत आहे त्याबद्दलची, परंतु तसं होणार नाही। तुमचा जून महिन्याचा हप्ता देखील लवकरच भेटणार आहे, वेळेवरती भेटणार आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आम्ही अर्थसंकल्पामध्ये 40 ते 45 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, त्यामुळे प्रत्येक महिन्याचे आम्ही या ठिकाणी पैसे देत राहणार आहोत। ही योजना बंद होणार नाही, ही तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे। तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे त्याबद्दल जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्याची माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा गेल्या वर्षी सुरू झालेली ही एक महत्त्वाकांक्षी सरकारची योजना असून या अंतर्गत ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना खरंच आर्थिक मदतीची गरज आहे, अशा पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला डीबीटी द्वारे 1500 रुपये दिले जातात। त्यांना एक आर्थिक आधार या ठिकाणी दिला जात आहे। तुम्हाला हा आर्थिक आधार महत्त्वाचा वाटतो का? ही योजना कायमस्वरूपी अशीच प्रत्येक महिन्याला डीबीटी द्वारे 1500 रुपये येत राहून चालू राहावी असं वाटतं का? त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि याचा तुम्हाला फायदा होतोय की नाही तेही सांगा। बघा आतापर्यंतचे तुम्हाला 11 हप्ते म्हणजे 16,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। आता तुम्हाला 12वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे, तेही त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत। 16,500 रुपये 11 हप्ते कुणाकुणाला पूर्ण भेटले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि ही तुमची योजना अशीच चालू राहणार आहे। तर बघा आता जून महिन्याचा हप्ता म्हणजेच 12वा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो? या तारखेपर्यंत तुमचे 12व्या हप्त्याचे पैसे येऊ शकतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू झाली गेल्या 2024 पासून, तेव्हापासून 2025 पर्यंतच्या या ठिकाणी जवळपास मे महिन्यापर्यंत तुम्हाला हप्ते जमा झालेले आहेत। 2025 नंतर आता हा तुमचा 12वा हप्ता आहे जून महिन्याचा। जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे, परंतु जी या ठिकाणी न्यूजमध्ये मीडिया रिपोर्टनुसार माहिती आलेली आहे त्यानुसार 15 ते 20 जून दरम्यान हे पैसे जमा होऊ शकतात असं बोललं जात आहे। म्हणजेच बघा
आज 16 तारीख आहे. आजपासून 20 तारखेपर्यंत हे पैसे येण्याची शक्यता आहे. त्याचसोबत जर या तारखांना हे पैसे नाही जमा झाले तुमचे, तर महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच महिन्याच्या चौथ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये देखील हे पैसे तुमचे येऊ शकतात. तर बघा, आता 2 हप्ते लेट झालेले आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी अशीही शक्यता असू शकते की जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील हे पैसे येऊ शकतात. मागचे 2 हप्ते आपण जर बघितलं, त्यांच्या तारखा बघितल्या पैसे येण्याचे, तर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे आलेले आहेत. म्हणजेच एप्रिलचा हप्ता जो असणार आहे तो मेच्या पहिल्या आठवड्यात आला आणि मेचा हप्ता जो आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात आला. तसंच जर 15 ते 20 तारखेदरम्यान पैसे नाही आले किंवा महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात देखील पैसे नाही आले जूनच्या, तर तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे भेटू शकतात. मात्र तुम्हाला हे 100% हा मदत जी आहे प्रत्येक महिन्याची ती भेटतच राहणार आहे. एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो, एखादा आठवडा मागे पुढे होऊ शकतो, परंतु सरकारी योजना आहे त्यासाठी तुम्ही पात्र झालेला आहात. परंतु तुम्हाला हे पैसे भेटल्याशिवाय राहणार नाही. तुमचे थकीत पैसे देखील पूर्ण पुढच्या हप्त्यासोबत भेटत असतात. मागे काही थकीत पैसे होते ते त्यांना पुढच्या हप्त्यासोबत भेटले, परंतु सरकारी योजना असल्यामुळे तुम्हाला हे पैसे भेटत राहणार आहेत. एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो, परंतु सरकारने एक याबद्दलची फिक्स तारीख करणं देखील गरजेचं आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणी आहेत 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहत राहतात. पूर्ण महिनाभर आतापर्यंत 2 महिने लेट झाले, त्याच्यामुळे 1 तारीख फिक्स असल्यास त्या तारखांपर्यंत पैसे जमा होतील आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना वाट पाहत बसण्याची आवश्यकता राहणार नाही. परंतु बघा, आता जून महिन्याचा हप्ता जो आहे 15 ते 20 तारखेदरम्यान येण्याबद्दल अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जी न्यूजमध्ये माहिती आली ती आपण बघितलेली आहे. परंतु साधारणतः जे वेळापत्रक आहे लाडकी बहीण योजनेचं पैसे जमा व्हायचं ते आहे महिन्याच्या शेवटच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्याचं. तर आता 2 हप्ते लेट झालेले आहेत, त्यांच्या तारखा जर बघितल्या तर ते पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या आहेत. त्याच्यामुळे जूनचा हप्ता जुलैमध्ये देखील जाऊ शकतो. आता नेमकं यापैकी काय होणार ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायलाच भेटणार आहे. याच्या अगोदर न्यूजमध्ये म्हटलं गेलेलं होतं की जूनचा आणि मेचा हप्ता एकत्रित दिला जाईल, परंतु मेचा हप्ता डायरेक्टली तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झाला. जूनचा हप्ता त्यासोबत जमा झालेला नाही. तर आता जून महिन्याचा हप्ता जो आहे 12वा हप्ता तो 15 ते 20 तारखेदरम्यान येऊ शकतो किंवा जुलै महिन्यात याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येतो की काय ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्याबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला पाहायला भेटत राहणार आहे. तर महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये भेटत राहतील असा शब्द स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे ही लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना आता त्याबद्दल चिंता करायची आवश्यकता नाही. तुमचा प्रत्येक महिन्याचा लाभ सन्मान निधी जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी भेटत राहणार आहे. त्याचसोबत या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं, ज्या मागे बातम्या येत होत्या की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या निधीबद्दलची, त्याच्याबद्दल देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे निधीबद्दल देखील. आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितलं की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवरती कुठलाही ताण आलेला नाही. लाडकी बहीण योजना आम्ही कधीही बंद होऊ देणार नाही असा दिलासा त्यांनी लाडक्या बहिणींना दिलेला आहे. त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही. या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही. लाडक्या बहिणींसाठी आम्ही आर्थिक तरतूद केलेली आहे, ती सरकारनं पूर्ण केलेली आहे. दर महिन्याला त्यांना देण्यात येणाऱ्या पैशाची जी तरतूद लागते ती तरतूद झालेली. त्याच्यामुळे कुठलाही ताण लाडकी बहीण योजनेमुळे आलेला नाही. लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आता बघा, मे महिन्याचे तुमचे पैसे जे आहेत जून महिन्याच्या ह्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा झालेले आहेत. काही जणांचे अजूनही मे महिन्याचे पैसे येणं बाकी आहे. तुमचे मे महिन्याचे पूर्ण पैसे आलेत की नाही, कुणाकुणाचे आलेले नाहीत त्यांनी नाही म्हणून देखील कमेंट बॉक्समध्ये पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि पुढच्या हप्त्यासोबत देखील मग तुमचे जे पेंडिंग पैसे आहेत काही तांत्रिक कारणामुळे जर आलेले नसतील तर ते जूनच्या या हप्त्यासोबत देखील जमा होण्याची शक्यता असू शकते. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करावा. पुढील अपडेटसाठी या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.